नमस्कार. आज मी तुम्हाला मला अचानक आठवलेली एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट सांगायच्या मागचं कारण पण तसंच आहे. तर काही वर्षापूर्वीने एक गावात एक महादेवाचं मंदिर असतं आणि त्या महादेवाच्या मंदिराचा एक पुजारी असतो, जो दिवस-रात्र महादेवाची सेवा करत असतो, मंदिर साफसुथरं ठेवत असतो, पूजा-अर्चा करत असतो, अभिषेक करत असतो, सणसुदीला सगळं मंदिर सजवत असतो, सगळं करत असतो. आणि त्याच मंदिराच्या आवारात एक भिकारी असतो. तो खरं तर भीक त्या महादेवाच्या नावानंच मागत असतो. पण जेव्हा कोणी आसपास नसेल, तेव्हा तोच महादेवालाच शिव्याशाप देत असतो. कधी संधी मिळाली तर तोंडात पाणी धरून महादेवाच्या पिंडीवर जाऊन चूळ भरत असतो, गुळणा करत असतो. एक दिवशी काय होतं, नारद मुनी महादेवांकडे जातात आणि त्यांना विचारतात की ह्या गावातलं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या आवारातला तुझा खरा भक्त कोण देवा? महादेव म्हणतात, तो जो भिकारी दिसतोय ना तिथं, तो माझा खरा भक्त. नारद मुनी आश्चर्यचकित होतात, म्हणतात की अहो असं कसं काय? तो तर तुमचा अपमान करत असतो, तुम्हाला शिव्याशाप देत असतो, तरी पण तो तुमचा भक्त कसा काय? थांब तुला गंमत दाखवतो, म्हणतात महादेव. आणि मग महादेव काय करतात, महादेव तिथे एक धरतीला भूकंप आणायला लावतात तिथं. आणि जसा भूकंप येतो, मंदिर हालायला लागतं, मंदिराची कौलं पडायला लागतात, वरनं अजून लाकडं बिकडं पडायला लागतात. पुजारी धूम ठोकून बाहेर. पण आपला जो भिकारी असतो ना, तो भिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता पळत आत जातो आणि महादेवाची पिंड उचलून बाहेर घेऊन येतो. महादेव नारद मुनींना म्हणतात, बघितलंस, खरा भक्त कोण आहे? नारद मुनींना पण पटतं की खरा भक्त भिकारी आहे. त्यामुळं भक्ती ही शोबाजीचा विषय नसतो. आणि याचं परत एकदा एक याचा अनुभव आत्ता विसर्जनाच्या मिरवणुकीत आपल्या लाडक्या लालबागच्या राजानं जगाला दिलाय. तुम्ही भले पैसे देऊन VIP रांगेतनं दर्शन घेत असाल, तिथं वेळ घालवत असाल, फोटोज काढत असाल, व्हिडिओज काढत असाल, सगळं करत असाल, पण जेव्हा आमचा बाप्पा समुद्रात अडकला होता, लाटांच्या मध्ये घेरला गेला होता, तेव्हा बाप्पाबरोबर त्याचे सामान्य भक्तच होते, ज्यांना 2 सेकंदात हाकललं जातं ना, असेच आमचे कोळी बांधव तिथं होते. त्यामुळं भक्ती म्हणजे शोबाजी नाही आहे, भक्ती म्हणजे पैसा नाही आहे, भक्ती इथून येते. आणि ज्यांची इथून असते ना, त्या भक्तीचं चीज तो बाप्पा करतो. गणपती बाप्पा मोरया.